भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 14 वर्षांनंतर सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी आंबेडकरी अनुयायांच्या बाजूने निर्णय दिला। या निर्णयामुळे आता स्मारकासाठी जागा अधिग्रहित करण्याचा मार्ग सुकर झाला आहे। बाबासाहेबांचे अनुयायी व विविध सामाजिक संघटनांनीही या जागेसाठी सातत्याने कायदेशीर लढा दिला। त्यामुळे एवढ्या वर्षांनंतर कार्यालयीन लढाई जिंकल्याने उच्च न्यायालयाचा हा निर्णय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करणारा असून आंबेडकरी समाजाच्या भावना आणि अविरत संघर्ष व लढ्याचा विजय आहे, अशी भावना आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केली। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक जागा हस्तांतरण प्रकरणाचा निकाल आंबेडकरी जनतेच्या बाजूने लागताच आनंदोत्सव व जल्लोष व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायी व स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांची भेट घेऊन अभिनंदन केले। उल्लेखनीय आहे की अमरावती शहराच्या विविध सामाजिक चळवळीचे केंद्रस्थान व तमाम आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या इरविन चौक स्थित महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्मारकाच्या जागा हस्तांतरणासंदर्भात अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी 3 वर्षांपूर्वी म्हणजेच दिनांक 26 जुलै 2023 रोजी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते। का क्षेत्रामधला सगळ्यात महत्त्वाचा चौक आहे आणि माझ्या मतदारसंघातला चौक आहे। आणि कुठलाही कार्यक्रम असला, जसं आमदार साहेबांनी सांगितलं की कुठलाही कार्यक्रम असला तर या पुतळ्याच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही। या ठिकाणी मी सांगू इच्छिते की 6 डिसेंबर असेल तर त्या दिवशी खूप मोठी आणि 14 एप्रिलला तर एवढी मोठी गर्दी असते की लाखोनं अमरावती शहरातली लाखोनं लोक त्या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात आणि रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत हे चालू असते। आणि अशा माध्यमातून हा महत्त्वाची पुतळा आहे आणि पुतळ्याला लागून ही प्रायव्हेट लोकांची जागा आहे आणि त्यांनी कोर्टात गेलाय। म्हणून मला या ठिकाणी विनंती आहे, आपण स्पेशल काउन्सिलची व्यवस्था करून या ठिकाणी या जागेसाठी आपण उभा करणार काय आणि या ठिकाणी या सौंदर्य करण्यासाठी जी अडचण आहे ती कोर्टाच्या माध्यमातून आपण मिळणार का। आपण म्हटलंय की त्यांना बोलवून त्यांच्याशी विचार विनिमय करून करणार आहे, परंतु शेवटी कोर्टाचा मॅटर आहे म्हणून स्पेशल काउन्सिल म्हणून आपण तिथे उभे करणार का। या प्रकरणात सरकारने स्पेशल काउन्सिल यांची नेमणूक करून हा निकाल आपल्या बाजूने लावून घ्यावा अशी मागणी केली होती। अमरावती विधानसभा मतदारसंघांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजेच इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरातील खासगी जागेवर स्मारक उभारण्यासाठी जागा हस्तांतरणासंदर्भात महापालिकेने ठराव पारित करून खासगी जागा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 3.5 कोटी रुपये जमा केले। मात्र जागा मालकाने या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सदर प्रकरणात दिनांक 24 जून 2016 रोजी जैसे थेचे आदेश देण्यात आले होते। त्यामुळे या परिसरात कोणतेही स्मारक वा सौंदर्यीकरण करता येत नव्हते। याबाबत शासनाला अधिवेशनाद्वारे अवगत केले होते। यावर राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना स्मारक संदर्भात ॲडव्होकेट जनरल यांचे मत घेऊन स्पेशल काउन्सिल नेमण्याचे आश्वासन देऊन जागेसंदर्भात शासन सकारात्मक निवाडा करणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री महोदयांच्या वतीने देण्यात आले होते। अशातच आता उच्च न्यायालयाच्या निकालानंतर इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागा हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे।